एखाद्या माणसाने रागाच्या भरात उच्चारलेले फक्त 3 शब्द आणि वर्षानुवर्ष जपलेलं अत्यंत काळजीपूर्वक विणलेलं नातं एका क्षणात संपून जातं. बघा ना, आपण रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत हजारो शब्द वापरतो. हां, अगदी बरोबर. कधी ऑफिसमधील मीटिंगमध्ये, कधी घरात कुटुंबासोबत, तर कधी मित्रांच्या भुळक्यात. आणि आजकाल तर सोशल मीडियाच्या जगात आपण सतत काहीतरी लिहितोय, बोलतोय, व्यक्त होतोय. पण मला इथे एक मोठा विरोधाभास जाणवतो. कोणता? म्हणजे आपण संवादासाठी जेवढे जास्त शब्द वापरतो ना, तेवढेच गैरसमज आजूबाजूला वाढताना दिसतायत. आपण शब्द वापरून माणसं जोडण्याऐवजी अनेकदा ती तोडण्याचं काम का करतो? हां, खूपच कळीचा मुद्दा आहे. हो ना. म्हणजे कोणतंही नवीन उपकरण घ्या, अगदी साधा मोबाईल किंवा टीव्ही विकत घेतला तरी त्यासोबत ते कसं वापरायचं याचं एक मॅन्युअल मिळतं. पण माणसांशी कसं बोलावं, हे शब्दांचं अस्त्र नेमकं कसं वापरावं याचं कोणतंच मॅन्युअल आपल्याला मिळत नाही. आपण अनेकदा चुकत, माकत, ठेचा खात संवाद साधायला शिकतो. आणि या प्रक्रियेत अनेक मौल्यवान नाती गमावून बसतो. हा जो विरोधाभास आहे ना, तो आजच्या काळात खूप प्रकर्षाने जाणवतो. आजूबाजूला शब्दांचा आणि माहितीचा महापूर आलेला आहे. नक्कीच. प्रत्येक सेकंदाला नवीन मेसेज, नवीन मत आपल्यासमोर आदळत असतं. संवादाच्या साधनांची अजिबात कमतरता नाहीये, पण खऱ्या संवादाची मात्र मोठी उणीव निर्माण झालीय. आपण जे बोलतोय त्याचा समोरच्यावर काय परिणाम होईल याचा सखोल विचारच हरवत चालला. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अत्यंत महत्त्वाच्या स्रोतावर लक्ष केंद्रित करणार आहोत. म्हणजेच लोकांशी कसे बोलावे, दासबोधाचा मार्ग. क्या बात आहे. खूपच सुंदर विषय आहे हा. हो, समर्थ रामदासांच्या दासबोधातील तत्वांचा अभ्यास करून संवाद ही केवळ एक दैनंदिन क्रिया नसून ती एक साधना कशी आहे आणि शब्दांमुळे माणसं कशी जोडली किंवा तोडली जाऊ शकतात ह्याचं आपण आज सखोल विश्लेषण करणार आहोत. ह्या विश्लेषणाचं मुख्य उद्दिष्ट हे आहे की आजच्या या माहितीच्या अतिरेकात संवादाची गुणवत्ता कशी टिकवायची हे सोप्या भाषेत समजून घेणं. खरं तर दासबोधातील हे ज्ञान फक्त कसं बोलावं या वरवरच्या नियमांविषयी अजिबात नाहीये. ते अत्यंत सखोल मानवी मानसशास्त्र आणि मानवी नाती समजून घेण्याविषयी आहे. ही तत्त्व आजच्या आधुनिक सतत वेगात धावणाऱ्या जीवनात कशी लागू होतात हे पाहणं खरोखरच उद्बोधक आहे. कारण संवादाची सुरुवात आपण प्रत्यक्ष तोंड उघडण्याआधीच होते, आपल्या विचारांतून आणि आपण किती बोलणार आहोत या निर्णयावरून. चला, हे जरा उलगडून पाहूया की बोलण्यापूर्वी विचार करा, कारण जे बोलाल तेच परत येतं. मला इथे शब्दांची तुलना बँकेतल्या पैशांशी करावीशी वाटते. अच्छा, म्हणजे इन्व्हेस्टमेंट सारखं? अगदी तसंच. माणसाने स्वतःच्या कष्टाने कमवलेले पैसे तो असाच रस्त्यावर उधळत नाही. प्रत्येक रुपया विचार करून जिथे खरोखर गरज आहे तिथेच वापरला जातो. पैशांचा हा बॅलन्स जसा आपण अत्यंत काळजीपूर्वक जपतो, तसाच शब्दांचा बॅलन्सही जपायला हवा. खरंय. अनावश्यक शब्द खर्च करणं म्हणजे स्वतःची बौद्धिक आणि भावनिक संपत्ती रस्त्यावर फेकण्यासारखं आहे. कमी शब्दांत जास्त अर्थ सामावणे म्हणजेच शब्दांची योग्य गुंतवणूक करणं. दासबोध स्पष्टपणे सांगतो की जास्त बोलणे म्हणजे प्रभावी बोलणे नाही. शब्दांची गुंतवणूक अत्यंत महत्वाची आहे. जेव्हा माणूस अनावश्यक बोलणं टाळतो ना, तेव्हा त्याचे 2 मोठे फायदे होतात. एक तर सतत बडबड करण्यामध्ये जाणारी प्रचंड मानसिक ऊर्जा वाचते, आणि दुसरं जे अधिक महत्वाचं आहे ते म्हणजे शब्दांचं वजन वाढतं. जो माणूस सतत आणि प्रत्येक विषयावर व्यक्त होत असतो त्याच्या शब्दांकडे लोक कालांतराने दुर्लक्ष करू लागतात. त्याच्या शब्दांची किंमत बाजारातल्या स्वस्त वस्तूंसारखी होते. बरोबर. पण जो माणूस मोजून मापून योग्य वेळी आणि नेमकेपणाने बोलतो तेव्हा आजूबाजूचे लोक त्याचं म्हणणं लक्ष देऊन ऐकतात. कमी शब्द मोठा अर्थ हे सूत्र संवादात एक प्रकारचा आदर आणि गांभीर्य निर्माण करतं. जे बोलाल तेच परत येईल हा संवादाचा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. म्हणजे जसं पेराल तसंच उगवेल, तसाच हा प्रकार आहे. अगदी तसंच. जर आपण संवादात आदराची, समजूतदारपणाची गुंतवणूक केली तर समोरूनही त्याच गोष्टी व्याजासकट परत येतात. आणि जर आपण कडवटपणा किंवा टोमण्यांची गुंतवणूक केली तर परतफेडी तशीच होते. यातूनच आणखी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा स्रोतात मांडला आहे, तो म्हणजे कधी बोलायचं आणि कधी गप्प राहायचं हे समजण्याचं कौशल्य. प्रत्येक गोष्टीला किंवा आरोपाला उत्तर देणं गरजेचं नसतं. मौन हे एक प्रभावी उत्तर आहे असं त्यात म्हटलंय. हां, सायलेन्स इज अ पॉवरफुल आन्सर. हो, पण इथे माझी एक शंका आहे. आजचं जग हे सतत व्यक्त होण्याचं आणि त्वरित प्रतिक्रिया देण्याचं जग आहे. अशा या जगात जर एखाद्याने मौन बाळगलं
तर ते मौन अहंकार किंवा संवादातून पळ काढणं म्हणून चुकीच्या पद्धतीने घेतलं जाण्याची शक्यता जास्त नाही का? हा गैरसमज बऱ्याचदा होतो. म्हणजे लोकांना असं वाटू शकतं की याच्याकडे उत्तर नाही म्हणून हा गप्पा आहे, किंवा हा समोरच्याला जाणीवपूर्वक कमी लेखण्यासाठी मौनाचा वापर करत आहे. यावरून एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की मौन आणि परिस्थितीचे भान यातील नेमका फरक काय, आणि हे मौन कुठल्या भावनेतून उगम पावत आहे. दासबोध आपल्याला जे मौन शिकवतं ते परिस्थितीपासून पळ काढण्यासाठी किंवा स्वतःचा अहंकार सुखावण्यासाठी वापरलेलं हत्यार नाहीये. मग ते नेमकं काय आहे? ते मौन अनावश्यक वाद टाळण्यासाठी घेतलेली एक अत्यंत प्रगल्भ माघार असते. जेव्हा समोरचा माणूस ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो, रागाचा पारा चढलेला असतो किंवा विषय तर्कशुद्ध पातळीवरून घसरून वैयक्तिक हल्ल्यांवर आलेला असतो, तेव्हा तिथे दिले जाणारे शब्द हे पूर्णपणे वाया गेलेल्या गुंतवणुकीसारखे असतात. अच्छा, म्हणजे तिथे शब्द खर्च करून काहीच फायदा नसतो. अगदी बरोबर. अशा चिघळलेल्या परिस्थितीत मौन हे संवादाची कोंडी सोडवण्याचं काम करतं. हे मौन शांततेतून आलेलं असतं, अहंकारातून नाही. जेव्हा आपण अशा परिस्थितीत शांत राहतो तेव्हा त्या मौनामुळे समोरच्या व्यक्तीला त्याच्याच वागण्यावर पुनर्विचार करायला एक मोकळी जागा मिळते. अहंकाराचं मौन भिंत उभी करतं, तर समजूतदारपणाचं मौन त्या आगीवर पाणी ओतण्याचं काम करतं. म्हणजे मौन हे एक अस्त्र आहे जे अत्यंत विचारपूर्वक वापरायचं असतं. पण मौनानंतर जेव्हा खरोखरच बोलण्याची वेळ येते, जेव्हा काय आणि किती बोलायचं हे निश्चित होतं, त्यानंतर ते कसं बोलायचं हा पुढचा टप्पा येतो. द डिलिव्हरी. बरोबर. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक ठरतो की फक्त सत्य बोलणं पुरेसं नसतं. संवादामध्ये सत्य आणि नम्रता यांचा सुरेख मेळ असणं आवश्यक आहे. सत्य अधिक नम्रता बरोबर योग्य संवाद, हे एक भक्कम सूत्र तिथे पाहायला मिळतं. हो, आणि या सूत्राची आजच्या काळात अत्यंत गरज आहे. समाजात आपण अनेकदा पाहतो की काही लोक अत्यंत अभिमानाने सांगतात, मी जो आहे तो आहे, मी तोंडावर बोलतो, मला गोडधोड बोलता येत नाही. हो, मी खूप स्पष्ट वक्ता आहे, असा त्यांचा दावा असतो. नक्कीच, पण कठोर आणि बोचरे सत्य अनेकदा समोरच्याला खोलवर दुखावतं. जर सांगितले जाणारे सत्य 100% खरं असले, पण ते सांगताना त्यात अहंकार असेल, मीच बरोबर हा दृष्टिकोन असेल, तर लोक त्या सत्यापासून दूर जातात. नम्रता ही माणसाला दुबळे बनवत नाही, तर ती माणसाला अधिक स्वीकार्य बनवते. सत्य हे एखाद्या आजारावरील प्रभावी पण कडू औषधासारखं असतं. ते औषध आजार नक्कीच बरा करतं, पण जर ते खूपच कडू असेल तर रुग्ण ते घेण्यास नकार देईल किंवा थुंकून टाकेल. नम्रता हे त्या कडू औषधावर दिलेले गोड आवरण आहे, ज्यामुळे ते सत्य पचवणे समोरच्यासाठी सोपे होते. हे ऐकायला खूप आदर्शवादी वाटतं, पण इथे मला एक व्यावहारिक अडचण जाणवते. कोणती अडचण? सत्य अनेकदा खरोखरच कठोर आणि वास्तवादी असतं. जर ते नेहमीच नम्रपणे, गुंडाळून आणि मवाळ करून सांगण्याचा प्रयत्न केला, तर त्या सत्याची मूळ तीव्रता कुठेतरी कमी होणार नाही का? एखाद्या व्यक्तीला त्याच्या चुकीची किंवा वास्तवाची कठोर जाणीव कशी करून द्यायची? जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर एक अत्यंत सूक्ष्म पण महत्वाचा फरक लक्षात येईल. नम्रता म्हणजे सत्याशी तडजोड करणं नव्हे. नम्रता म्हणजे सत्य लपवणे, त्याची तीव्रता कमी करणे किंवा खोटे बोलणे असं अजिबात होत नाही. बरं. नम्रता म्हणजे समोरच्या व्यक्तीला ते सत्य समजून घेणं सोपं जावं, अशी एक मानसिक परिस्थिती, एक सुरक्षित वातावरण निर्माण करणे. मानवी मानसशास्त्र असं सांगतं की जेव्हा कोणी अहंकाराने सत्य सांगतो तेव्हा ऐकणाऱ्याच्या मेंदूत एक बचाव यंत्रणा म्हणजे डिफेन्स मेकॅनिझम सक्रिय होते. हो, तो स्वतःचा बचाव करू लागतो. अगदी बरोबर. तो माणूस त्या सत्याकडे अजिबात लक्ष देत नाही, तो फक्त त्या बोलणाऱ्याच्या टोनवर प्रतिक्रिया देतो. मूळ विषय बाजूलाच राहतो आणि दोन अहंकारांची टक्कर सुरू होते. पण जेव्हा तेच सत्य अत्यंत शांतपणे आणि नम्रपणे मांडलं जातं, तेव्हा समोरचीची बचाव यंत्रणा शांत राहते आणि तो खऱ्या अर्थाने त्या सत्याचा तटस्थपणे विचार करू शकतो. म्हणजेच आपला मूळ उद्देश हा सत्याचा स्वीकार व्हावा हा असायला हवा, स्वतःचा वर्चस्व सिद्ध करण्याचा नाही. जेव्हा संवादात अहंकार मिसळला जातो तेव्हा लोक सत्याला विरोध करत नाहीत, ते त्या मांडण्याच्या पद्धतीला विरोध करतात. एक्झॅक्टली. संवादाचा मूळ हेतू हा समोरच्यापर्यंत विचार पोहोचवणे हा आहे, त्याला पराभूत करणे हा नाही. म्हणूनच दासबोध नम्रतेला सत्याइतकेच महत्त्व देतो. आता समजा संवादात सत्य आणि नम्रता अंगीकारली, पण तरीही संवाद ही काही पोकळी चालणारी प्रक्रिया नाही. समोरची व्यक्ती कोण आहे आणि वेळ कोणती आहे हे समजल्याशिवाय कोणताही संवाद यशस्वी होऊ शकत नाही. कुठे,
कधी आणि कोणासमोर काय बोलायचं हे समजणं म्हणजेच खरी बुद्धिमत्ता. यालाच आपण आजच्या आधुनिक संदर्भात प्रसंगवधान असं म्हणतो. माणसाला अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात. कार्यालयात वरिष्ठांशी ज्या व्यावसायिक भाषेत संवाद साधला जातो त्याच टोनमध्ये कुटुंबाशी बोलता येत नाही. दुसऱ्याच्या भावनांची कदर करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आदर दिला तरच आदर मिळतो. या प्रसंगवधानाला मला एका थर्मोस्टॅट किंवा एअर कंडिशनरच्या रिमोटची उपमा द्यायची आहे. अच्छा, ते कसं? जसं आपण खोलीच्या तापमानानुसार एसी सेट करतो, बाहेर खूप ऊन असेल आणि खोलीत उकाळा असेल तर तापमान कमी करून थंडावा निर्माण करतो, आणि बाहेर थंडी असेल तर थोडं उबदार वातावरण करतो. बरोबर आहे. समजा एखादा सहकारी आधीच एखाद्या चुकीमुळे तणावात असेल, तिथे जाऊन जर आपण रागाने उपदेश करायला लागलो तर परिस्थिती आणखी चिघळेल. तिथे आश्वासक शब्दांची गरज असते. जिथे उत्साहाची गरज आहे तिथे आवाजात ऊर्जा आणावी लागते. एसीच्या रिमोटची ही उपमा संवादाचे व्यवस्थापन उत्तम प्रकारे स्पष्ट करते. संवादाचं हे भावनिक तापमान नियंत्रित करणं हे एका प्रगल्भ कम्युनिकेटरचं लक्षण आहे. पण इथे एक अडचण अशी येते की हे तापमान मोजायचं कसं? समोरच्याच्या मनात नेमकं काय चाललंय हे ओळखायचं कसं? हाच तर खरा प्रश्न आहे. यावर दासबोध अत्यंत अचूक उपाय सांगतो. तो उपाय म्हणजे फक्त बोलण्यावर लक्ष केंद्रित न करता ऐकण्यावर लक्ष केंद्रित करणे. उत्तम संवाद साधण्यासाठी चांगला श्रोता असणं ही प्राथमिक अट आहे. आपण संवादावर चर्चा करताना नेहमी आपला पूर्ण फोकस फक्त बोलण्यावर असतो. मी कसं बोलावं, कोणते भारी शब्द वापरावे यावरच आपण ऊर्जा खर्च करतो. ऐकणे हा संवादाचा सर्वात मोठा भाग आहे. चांगल्या ऐकल्याने आपल्याला हे प्रसंगावधान राखायला नेमकी कशी मदत होते? यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे ऐकणं ही फक्त कानांची क्रिया नाही, ती मनाची क्रिया आहे. जो व्यक्ती समोरच्याचं पूर्ण म्हणणं ऐकतो, त्याला मध्येच न तोडता आपला मुद्दा मांडण्याची घाई न करता ऐकतो, त्यालाच समोरच्या व्यक्तीची मानसिकता खऱ्या अर्थाने समजते. खरंय, आपण अनेकदा मध्येच तोडतो समोरच्याला. हो ना, आपण संवादात एक मोठी चूक करतो. समोरचा माणूस जेव्हा बोलत असतो तेव्हा आपण त्याचे शब्द समजून घेण्याऐवजी त्याला काय उत्तर द्यायचं याची मनातल्या मनात जुळवाजुळव करत असतो. म्हणजे आपण ऐकत नसतो, आपण फक्त आपल्या टर्नची वाट बघत असतो. अगदी बरोबर. यामुळे आपण त्याच्या अर्धेअधिक शब्द आणि त्यामागील भावना गमावून बसतो. पण जेव्हा एखाद्याला केवळ समजून घेण्याच्या हेतूने ऐकलं जातं तेव्हा त्याची खरी मनस्थिती उलगडते. आणि एकदा काही मनस्थिती समजली की परिस्थितीचं तापमान अचूक मोजता येतं. त्यानंतर योग्य आदर देऊन काय बोलायचं याचं प्रसंगावधान आपोआप येतं. ऐकणं हे संवादाचा अचूक सेन्सर आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? आपण संवादाचे अत्यंत सुंदर नियम पाहिले. प्रथम विचार करून बोलणे, सत्य आणि नम्रतेचा समतोल बाळगणे, प्रसंगावधान राखणे आणि उत्तम श्रोता बनणे. हे सर्व नियम संवादाची एक सुंदर इमारत उभी करतात. पण एकच भावना अशी आहे जी हे सर्व शहाणपण एका क्षणात उद्ध्वस्त करू शकते, आणि ती भावना म्हणजे राग. दासबोधात या विषयावर अत्यंत स्पष्टपणे भाष्य केलं आहे. रागात कधीही बोलू नका. रागात बोललेले शब्द हे कधीही न भरून येणारं नुकसान करतात. कारण रागाच्या भरात माणसाचा स्वतःच्या बुद्धीवरचा ताबा पूर्णपणे सुटलेला असतो. मला वाटतं रागात बोलणं म्हणजे स्वतःच्याच हाताने उभारलेल्या सुंदर इमारतीवर बुलडोझर फिरवण्यासारखं आहे. एखादं नातं, एकमेकांवरचा विश्वास, ही इमारत बांधायला वर्ष लागतात. अत्यंत काळजीपूर्वक एक एक वीट रचून ते नातं बनवलं जातं. पण रागाच्या भरात तोंडातून निघालेले विषारी शब्द, तो बुलडोझर, ती पूर्ण इमारत काही सेकंदात जमीनदोस करू शकतो. आणि हा विध्वंस बऱ्याचदा कायमस्वरूपी असतो. रागाच्या भरात माणसाच्या तोंडून असे शब्द बाहेर पडतात जे समोरच्याच्या वर्मावर घाव घालतात. नंतर राग शांत झाल्यावर कितीही वेळा माफी मागितली तरी ते शब्द समोरच्याच्या मनात कायमचे कोरले जातात. ती भिंत कदाचित पुन्हा उभी करता येईल, पण त्यातला तडा कायम राहतो. म्हणूनच रागाच्या त्या अत्यंत नाजूक क्षणी शांत राहणं जास्त शहाणपणाचं असतं. रागात शांत राहणे हीच खरी ताकद. ती दुर्बलता नाही, ती स्वतःच्या भावनांवर मिळवलेली सत्ता आहे. हे ऐकायला खूप सोपं वाटतं की रागात गप्प बसावं. आपण शांत असताना ठरवतो की पुढच्या वेळी राग आला की मी काहीही बोलणार नाही. पण प्रत्यक्ष जेव्हा राग येतो तेव्हा आतून फक्त स्फोट व्हावासा वाटतो. तेव्हा ती शांत राहण्याची खरी ताकद प्रॅक्टिकली कशी मिळवावी, तो स्फोट कसा रोखावा? मानवी मेंदूची रचनाच अशी आहे की जेव्हा राग येतो तेव्हा स्फोट व्हावासा वाटणं अत्यंत नैसर्गिक आहे. पण इथेच दासबोध आणि आधुनिक मानसशास्त्र आपल्याला एका मोठ्या फरकाची जाणीव करून देतं.
तो फरक म्हणजे घाईत दिलेली प्रतिक्रिया, ज्याला आपण रिॲक्ट करणं म्हणतो, आणि विचारपूर्वक दिलेला प्रतिसाद म्हणजे रिस्पॉन्ड करणं. अच्छा, रिॲक्शन विरुद्ध रिस्पॉन्स. हो, प्रतिक्रिया ही स्वयंचलित असते, ती क्षणात बाहेर पडते. पण प्रतिसाद हा बुद्धीच्या गाळणीतून आलेला असतो. जेव्हा रागाची उबळ येते तेव्हा स्वतःला फक्त काही मायक्रोसेकंड थांबवणं आवश्यक असतं. मेंदूला तो एक पॉज देणं गरजेचं असतं. त्या एका क्षणात स्वतःला हा प्रश्न विचारायचा की मी आता जे भयंकर शब्द उच्चारणार आहे त्याने प्रश्न सुटणार आहे की परिस्थिती आणखी भयानक होणार आहे. ही एक सेकंदाची पॉज घेण्याची सवय माणसाला शांत राहण्याची ताकद मिळवून देते. म्हणजे तो पॉज त्या बुलडोझरचा इमर्जन्सी ब्रेक आहे तर. अगदी तसंच. तो पॉज घेणं म्हणजे संवादावर स्वतःचं नियंत्रण मिळवणं. म्हणजे थोडक्यात ती रागाची भावना ओळखून तिला विनाशकारी शब्दांत रूपांतरित होण्याआधीच बुद्धीच्या पातळीवर थांबवणं गरजेचं आहे. मेंदूला तो विचार करण्याचा वेळ देणं हीच ती साधना आहे. नक्कीच. सुरुवातीला हे कठीण वाटतं, पण जाणीवपूर्वक सराव केल्यास हे नियंत्रण नक्कीच मिळवता येतं. आजची ही सखोल चर्चा खरोखरच खूप डोळे उघडणारी होती. दासबोधाचा हा संवादाचा मार्ग आपल्याला एका सुंदर आयुष्याकडे घेऊन जातो. आपण आज जे विश्लेषण पाहिलं त्याचा सारांश काढायचा झाला तर तो अत्यंत व्यावहारिक आहे. नेहमी विचार करून आणि मोजकेच बोला, कारण शब्दांची गुंतवणूक महत्वाची आहे. बरोबर. तुमच्या संवादात सत्य असू द्या, पण ते नम्रतेच्या आवरणात द्या. समोरच्या व्यक्तीचं पूर्ण आणि शांतपणे ऐकून घ्या, जेणेकरून प्रसंगावधान राखता येईल. आणि सर्वात महत्त्वाचं, जेव्हा राग येईल तेव्हा तो बुलडोझर चालवण्याऐवजी शांत राहण्याची ताकद दाखवा. आणि हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की हे सर्व केवळ कुठला तरी जुना तात्विक उपदेश नाहीये. उद्याच्या कॉर्पोरेट ऑफिस मीटिंगमध्ये, मित्रांसोबतच्या चर्चेत किंवा कुटुंबातील संवादात वापरण्याजोगे हे अत्यंत व्यावहारिक तंत्र आहे. आजच्या माहितीच्या गर्दीत आपल्या संवादाची गुणवत्ता कशी जपावी हे आपण यातून शिकतो. विचारपूर्वक बोलण्याने नाती मजबूत होतात आणि आयुष्य सोपं होतं. संवादाची ही कला जितकी आत्मसात केली जाईल तितकं जगणं अधिक प्रगल्भ होईल. शब्दांना इतरांना दुखावणारं शस्त्र न बनवता दोन मनांना जोडणारा पूल बनवता आलं पाहिजे. पण या सखोल चर्चेचं शेवट करताना एका अशा विचारावर आपण थांबूया जो सर्वांना नक्कीच अंतर्मुख करेल, की मौन हे एक प्रभावी उत्तर आहे. हे आपण आज पाहिलं. पण आज रात्री जेव्हा दिवसभराची धावपळ थांबेल आणि आपण शांतपणे स्वतःच्या आयुष्याकडे बघू, तेव्हा स्वतःला हा एक प्रश्न नक्की विचारा. सध्या आपण आपल्या आयुष्यातील या मौनाचा वापर नाती जोडण्यासाठी करत आहोत की निर्माण झालेलं अंतर आणि दुरावा लपवण्यासाठी करत आहोत? आपलं मौन नक्की काय सांगत आहे याचा विचार नक्की करा.